कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनाऱ्यांवर जाण्याचे तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर जरा थांबा. त्याआधी ही व्हिडिओ जरूर बघा. तुम्ही जर का हे नियम मोडत असाल तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटकांना आणि नागरिकांना आवाहन केलंय, ते आपण पाहूया. उद्यापासून ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. काही ठिकाणी आपल्याकडे जे बीच आहेत त्या ठिकाणी सुद्धा पर्यटक सुट्टी घालवण्यासाठी येतात आणि ह्या ठिकाणी आपल्याला जी मुख्य काळजी आपल्याला घ्यावी लागते त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं त्याची एक वेगळी योजना तयार केलेली आहे. काही ठिकाणी आम्ही वाहतुकीचे मार्ग बदललेले आहेत. काही ठिकाणी पार्किंगच्या व्यवस्था कशा पद्धतीने करता येतील याची व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आमच्यासाठी जो आहे तो पर्यटकांची सुरक्षितता. आपल्याकडे जे समुद्रकिनारे आहेत ते काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती धोकादायक अशा प्रकारचे सुद्धा बीचेस आपल्याकडे आहेत. आपल्याकडं गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अनेक दुर्घटना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आरेवारीचा समुद्रकिनारा आहे किंवा मुरुड आणि त्या ठिकाणचा समुद्रकिनारा जो आहे तोही धोकादायक आहे. या ठिकाणी कुठलेही अपघात होऊ नयेत म्हणून आम्ही विशेष काळजी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्थानिक पोलिसांची गस्त त्या ठिकाणी असणारच आहे, परंतु स्थानिक मच्छीमार बांधव, काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स आहेत तिथील लोक, काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मदतीने त्या ठिकाणी आपल्याला जर काही लाईफगार्ड ठेवता आले ह्या संदर्भातली योजना आम्ही सर्वजण करत आहोत. आणि जेणेकरून कुठल्या प्रकारची दुर्घटना ह्या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत. त्याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून सर्व पर्यटकांना आवाहन करायचं आहे की जेव्हा आपण समुद्रकिनारी जाल त्यावेळेस सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना करून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं समुद्रामध्ये उतरताना अशा प्रकारचे कुठल्याही घाई, कुठल्याही प्रकारचं धाडस आपण करू नये जेणेकरून आपल्यावरती दुर्दैवी प्रसंग ओढावेल. आपण ह्या कालखंडामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे जे काही सूचना आहेत त्याचं सर्वांनी पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. नवीन वर्ष जसं येतं त्यावेळेस सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि ह्यामधून दारू पिऊन गाडी चालवणं आणि त्यातून होणारे अपघात हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून आपण आमच्याकडे जे काही ब्रीथ ॲनालायझर आहेत, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक ब्रीथ ॲनालायझर आम्ही दिलेलं आहे आणि त्या ब्रीथ ॲनालायझरच्या माध्यमातून जर कोणी व्यक्ती दारू पिऊन वाहन चालवत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची कठोर अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी आहे. अलीकडच्या काळामध्ये पूर्वी केवळ फाईन केला जायचा, परंतु आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि निश्चितपणे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अशा प्रकारच्या दारू पिऊन गाडी चालवणं ह्या गुन्हा अतिशय गंभीर मानून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करेल.